सांगली काकानगर येथे रिसेप्शनमध्ये झालेल्या किरकोळ वादात एका तरुणास 10 जणांनी मिळून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली। सदरची घटना ही गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पहाटे 1:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी जीवन रामचंद्र सावंत वय वर्ष 27 राहणार वखार भाग याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आनंद गंगाराम सावंत राहणार काकानगर, गणेश रोहिटे, दत्ता रोहिटे, मारुती रोहिटे, रोहित रोहिटे, आदित्य रोहिटे आणि इतर अनोळखी 4 सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी जीवन सावंत हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वखारबाग परिसरात राहतो। सावंत यांच्या भाऊकीतील संशयित आनंद सावंत याच्या रिसेप्शन कार्यक्रमामध्ये जीवन याचा भाऊ पवनकुमार सावंत आणि गंगाराम सावंत यांच्यात किरकोळ वाद झाला। गुरुवारी पहाटे 1:15 वाजण्याच्या सुमारास याच वादातून संशयित 10 जणांनी एकत्र येऊन जीवन सावंत यांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले। त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले। घडलेल्या या घटनेनंतर जीवन सावंत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।